नमस्कार मित्रांनो, पवन टूर्स अँड ट्रॅव्हल्स मध्ये स्वागत आहे। आपण आज कृष्णेश्वर इथे आलेलो औरंगाबाद येथील। ह्या साइडने आपण येऊन इकडनं मंदिराकडे गेलेलो आहे आणि इकडे उजव्या साइडच्या या मंदिराजवळ आपण गाडी पार्किंग केलेली आहे। इथं पार्किंग एरिया आहे आणि पार्किंग करून आपण सरळ चाललोय। हे समोरील जो कळस आपल्याला दिसतोय हा कृष्णेश्वर महादेव मंदिराचाच कळस आहे। हे 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग आहे। मध्ये मोबाईल वगैरे अलाउड नसल्यामुळे आपण मधली शूटिंग घेऊ शकत नाही। खरं कळसाची शूटिंग हे बाहेरनं घेऊ शकतोय। तर सर्वांनी कळसाचं दर्शन घेणं हवं। सर्वांनी कळसाचं दर्शन घ्या। बारह ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग। मोबाइल कैमरा बाहर रखे आना है, मंदिर में लाना सख्त मना है। हे मोबाईल काउंटर वगैरे मंदिराच्या गेटच्या बाहेरच लॉकर रूम आणि मोबाईल काउंटर आहे। आपलं दर्शन होतंय। किती मोठी लाईन तयार झाली। अशा प्रकारे आपलं दर्शन झालेले। आता आपण निघालोय भद्रा मारुतीकडे। भद्रा मारुती जात असताना वेरूळच्या लेण्या पण मध्ये लागतं आपल्याला। खरं आम्ही त्या वेरूळच्या लेण्या बघणार नाहीये, तर डायरेक्टली जाऊ भद्रा मारुती। मंदिराच्या बाहेरील परिसर विविध प्रकारच्या प्रसादाचे त्याचे स्टॉल इथं आहे। हे सभागृह बांधलेलं आहे मंदिराचं आणि हे कळस जे दिसतंय आपल्याला हे भद्रा मारुती मंदिराचा कळस आहे। हे बघा, हे संपूर्ण मंदिर दिसते आपल्याला। भद्रा मारुतीचं दर्शन घ्या। मध्ये मोबाईल अलाउड नसल्यामुळे मध्ये शूटिंग घेता आली नाही, तर हे बाहेरनं शूटिंग घेतली आहे। तर बाहेरनं सुद्धा काचेच्या स्वरूपामधनं आपल्याला मूर्ती पूर्णपणे दिसते। सर्वांनी दर्शन घ्यावं। मंदिरातनं बाहेर आल्यानंतर समोरच शनी महाराजांचं दर्शन घ्या। आम्ही आज दुपारी औरंगाबादमध्ये जेवणासाठी कृष्णा हॉटेलला आलेलो आहे। अतिशय सुंदर असं जेवण आहे। हे बघू शकता, हा मेनू। अतिशय सुंदर असं जेवण होतं। तुम्ही पण कोणी औरंगाबादमध्ये आलं तर नक्की व्हिजिट करा। आता बिल पेड करताय का बडीशोप खाता मॅडम? बडीशोप। जेवणासाठी आम्ही इथं हॉटेल कृष्णा इथं आलेलो आहे। प्युअर व्हेज रिसॉर्ट आहे। जेवण एकदम अतिशय सुंदर असं आहे। तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील, लाईक करा, कमेंट्स करा, तर सबस्क्राईब करा। धन्यवाद।